हा म्हणलं निघालोय. मला त्या ताई म्हणतो तिचं वय किती आहे? म्हणलं असेल 65-70 वय असेल. मग ती तुझी ताई कशी? तिला मावशी म्हण. मावशी का मावशी? आमची मावशी म्हणाली लोणावळ्यामध्ये त्याचं काय काम आहे? कागद आहे भाऊ. आता हे मावशी हे बघ, लोणावळा शहरातलं उपजिल्हा रुग्णालय उभं करण्याकरता 56 कोटी 84 लाख रुपये आणले. हॉस्पिटल उभं केलं. मावशी बरोबरचा ते कटपुतले आहे. काय त्याचं नाव? मागून मांडवली करतो तो. कुमू पुढं कुंबून ठेवण्यास बाहेर काढतो. काळजीत करू नको. कुमू म्हणाले त्याचं काय काम आहे? हे बघ कुमू बाबा, टायगर व लायन पॉइंट कडे जाणारा रस्ता जो आपल्या कुमार पासून तर लायन पॉइंट कडे जाणाऱ्या रस्त्याकरता 184 कोटी रुपये आणले. हे एका जागेकरता माझ्याशी भांडतात. मी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा सोडून भाजपचा करतोय. फडणवीस साहेबांनी सांगितलं त्या 11 जागा करा. सुनीलचा ऐकायचा विषय संपला. एवढी स्पष्ट भूमिका मांडली. आणि त्यानंतर संध्याकाळी येताना बगल बच्चे कोण आहेत मला माहित नाही, मला त्यांची नावही घ्यायची नाही. त्यांना येऊन भेटले आणि त्यांना विनंती केली. त्यांचं काय झालं मला माहित नाही, त्यांच्या काय चर्चा झाल्या. आणि दुसऱ्या दिवशी पलटूर मामानं पलटी मारली. म्हणाले अशी कुठली चर्चा झाली नाही. अरे मग चर्चा झाली नाही तुम्ही सांगता. इथला सर्वस्व अधिकार हा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कोर कमिटीला दिलाय. तो सगळा अधिकार ते घेतील हे सांगता. आणि मग इथला उमेदवार परत प्रदेशला यादी पाठवली आणि तिकडून मंजूर होऊन येईल. काल एक तळेगावचा माझा भाचा मला त्यांनी मावशी म्हणलं. सगळ्यांना माहिती की नाही? माहिती की नाही? आता मी त्याला सुन्याच म्हणणार की नाही, कारण मी त्याची मावशी आहे. त्याच्यामुळे तळेगावचा तो सुन्या या ठिकाणी येऊन जी भाषण केलं, मला वाटतं लोणावळेकरांना भावलं का? ते भावलं का? लोणावळेकरांचा विश्वास पूर्णपणे आता उडालेला आहे. कारण कुणी येतं कुठल्याही महिलेला काही बोलतं. आज लोणावळ्याचं राजकारण आम्ही केलं, परंतु कुणाच्या घरावर, कुणाच्या दारावर, कुणाच्या व्यवसायावर गेलो नाही. परंतु कालचं जे भाषण होतं ते विकासावर नव्हतं. आणि विकासावर बोलायचं म्हणलं, दे रे ती चिठ्ठी, दे रे तो कागद. इथं तोंडपाटे. कारण जे केलं तेच बोलू शकतो, जो करत नाही तो बोलू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.